नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। या उद्धव मध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मारत। तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला। आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय, पॉवर सॉर्ट मलाच करा। तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार। तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय। असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे। काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही। मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय। कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हावा? याचा मी तुम्हाला ड्रेसचा सांगितलंय। हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे। तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम में बोलवलं मला। 9 वाजले होते। साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलंय। मला गेलो वर। उद्धवने गेले होते, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी हा ना, का करताय? नाही, कपडे टेलर कडून आले, त्याला मी ट्राय करतो कुठला चांगला दिसतो। मी खरा, मी पण ऑब्झर्व करतो। पहिला शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने शरीर झाकतं ना, असं हे घातलं। ते आता नेहमी घालतो तू, इथून पायापर्यंत। आणि मला होतं सर कसं? मी उत्तम, मला विकेट काढायचीच होती। मी उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोधतं। आणि सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही। एवढा भावळट माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला, आपल्याला 10 वर्ष मागे घेऊन गेला। महाराष्ट्रात जनतेला हात जोडून, जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघं आहेत तर तिघं निकामी आहेत। शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही। 40 आमदार 45 आमदार घेऊन तर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली, लगेच आम्ही सत्तेवर येणार। कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा आज मोर्चा बारामतीला, कसं येऊ देणार? ना शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो? राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये। आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही।